हरिओम श्रीराम अंबज्ञ। आमचं उपासना केंद्र मराठा मंदिर पश्चिम उपासना केंद्र। माझं नाव आशा किशोर साळवे। मला आलेला अनुभव, मला वाचता लिहिता नाही येत, पण मला बापूचे ग्रंथ घ्यायचे होते। पण आता बापूचे ग्रंथ कसे घेणार, माझी नाजूक परिस्थिती होती एकदम। मग आमच्या केंद्रामध्ये माईची उप चालू होती, तेव्हा माझी मुलं खूप छोटे छोटे होते। आता मुलांना कोणाकडे ठेवणार ना, मिस्टर टोल नाक्यावर जायचे कामाला। मग मी कसं तरी करून बापूची माईची उप शिकलेली गोदडी करायला। मग नंतर मग मी त्या माईची उभी एक आणि बाहेरचे गोदड्या पण शिवायला घ्यायची, काही साड्यांना फॉल वगैरे लावायची। मग बापूचा पहिला ग्रंथ मी जाऊन मग जुईनगरला घेतलेला। त्याच्यानंतर मग तो ग्रंथ आणला। त्याच्यानंतर मग मी असेच पैसे साठवले, माझ्या मिस्टरांकडनं पैसे नाही घ्यायचे मी। मग माझ्या गोदड्या शिवणार, साड्यांना फॉल लावणार आणि बापूचे ग्रंथ घेणार। फक्त एकच, माझ्या बापूचे मला ग्रंथ घरात आणायचे म्हणजे आणायचेच आहे, हाच माझा एक हट्ट होता। मग तसे करून मी साईचरित्र, बापूचा पहिला ग्रंथ, दुसरा ग्रंथ, परत रामरसायन, मातृवात्सल्य, अजून बापूंनी एक देवीचा ग्रंथ लिहिलेला, सर्व अनिरुद्धाच्या कृपेने मला ते ग्रंथ पण मिळाले आणि बापूच्या कृपेने माझं घर पण झाले मानपाड्याला आणि आमची स्वतःची रिक्षा पण आहे आणि माझ्या मुलीचं पण, मोठ्या मुलीचं पण चांगलं झालं आणि बारक्या मुलीचं पण माझ्या 15वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं आणि बापूच्या कृपेने, अनिरुद्धाच्या कृपेने माझ्या मुलाचं पण व्यवस्थित गॅरेजचं वगैरे काम करतो, तो रिक्षा चालवतो। अनिरुद्धा, तुझ्या चरणी असंच राहू दे। बापू मी तुझा किती ऋणी झालो, बापू मी तुझा किती ऋणी झालो। हरिओम श्रीराम अंबज्ञ।